आजच्या भागात आपण बघणार आहे, दुष्यंतने स्वतःच्या कष्टाने घेतलेली गाडी तो विकून टाकतो. त्याला गाडी विकताना खूप अवघडल्यासारखं वाटत असतं, पण कृष्णाची जमीन वाचवण्यासाठी तो गाडी विकतो. आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार कशाला गाडी विकायची? दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी तुला रात्री सांगितलं होतं ना गाडी विकणार आहे म्हणून, आता यावर परत चर्चा नको. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू हे पैसे घे, तुझी जमीन सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी तुम्हाला शब्द देते की मी तुमची गाडी तुम्हाला परत मिळवून देईन. आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझ्यासाठी कुठल्याही संपत्तीपेक्षा कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या लाडक्या बायकोचा आनंद महत्त्वाचा आहे. आणि अशा 100 गाड्या घेऊ आपण, नंतर सगळं जग उभा करू आपण दोघं, पण आता सध्या तुझी जमीन महत्त्वाची आहे. कृष्णा आता ते पैसे घेते आणि बाळजाबाईकडे येते. बाळजाबाईला वाटतं कृष्णा माफी मागायला आली असेल. बाळजाबाई म्हणते, कृष्णे माझी पाय धरून माफी मागायला आली नवं. कृष्णा म्हणते, बाळजाबाई ते या जन्मात तरी शक्य नाही. मी तुम्हाला पुढच्या 4 हप्त्याचे पैसे द्यायला आली. माझी जमीन सोडा आता. बाळजाबाई म्हणते, झालं ना कृष्ण तुझं काम, मग चल निघ आता. चालती हो. कृष्णा म्हणते, बाळजाबाई मला एक सांगायचं होतं. कृष्णा म्हणते, तुम्हाला आणि दुष्यंत सरकारांना एकमेकांपासून दूर करायचा विचार नव्हता माझा. मला फक्त तुमचा खोटेपणा दुष्यंत सरकारांच्या पुढं आणायचा होता. कृष्णा म्हणते, बाळजाबाई मला वाटलं लेकाच्या प्रेमामुळं तुमच्यात काहीतरी बदल होईल, पण नाही. कृष्णा म्हणते, बाळजाबाई मला अजून पण असं वाटतंय की तुम्ही दुष्यंत सरकारांची एकदा माफी मागावी, ते मोठ्या मनानं तुम्हाला माफ करतील. बाळजाबाई म्हणते, अगं ए कृष्णे, या बाळजानं काय करायचं आणि काय नाही करायचं तू नाही सांगायचं मला. चल निघ आता, लायकीत राहायचं. आता एवढ्यातच बाळजाबाईची नजर तिच्या गाडीवर पडते. त्या गाडीवर लिहिलेलं असतं, बाळजा खुनी आहे. बाळजाबाई हे पाहून खूप घाबरते. बाळजाबाई आता कृष्णाला म्हणते, हे तूच लिहिलेस ना कृष्णे? कृष्णा म्हणते, मी नाही लिहिलं, पण बाळजाबाईला वाटत असतं ते कृष्णानेच लिहिले. बाळजाबाई आता काठी उचलते आणि कृष्णाला हाणते, पण दुष्यंत मध्ये येतो आणि बाळजाबाईचा हात धरतो. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंत बघ तुझी बायको माझ्यावर खुनाचा आरोप करायली. आता दुष्यंत पुढे जातो आणि गाडीवर काय लिहिले ते बघतो. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत अरे बघ तुझ्या बायकोनं माझा छळ मांडलाय. आज माझ्या गाडीवर लिहिलंय, उद्या गावात कुठंतरी भिंतीवर लिहिल. दुष्यंत म्हणतो, आई हे कृष्णाने लिहिलेलं नाही आहे, कारण कृष्णाला लिहिता वाचता येत नाही हे तुला सुद्धा माहिती आहे. बाळजाबाई विचार करते, हे जर कृष्णाने लिहिलं नाही तर मग कोणी लिहिलं? दुष्यंत आता कृष्णाला घेऊन तिथून निघून जातो. हळद रुसली कुंकू असलं मालिकेच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहे, दुष्यंत गावकऱ्यांना म्हणतो, गावकऱ्यांनो इथून पुढे मी तुमच्यासोबत आहे. जोपर्यंत तुमच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडत नाही, तुम्हाला न्याय मिळवून देत नाही, तुमचे हक्क तुम्हाला मिळवून देत नाही, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. हा दुष्यंत रांगणे पाटीलचा शब्द आहे. आता सगळे गावकरी दुष्यंतच्या नावाने जय जयकार करतात. धाकले सरकारांचा विजय असो असं म्हणतात. तर इकडे आता आढळराव बाळजाबाईला म्हणत असतात, आजपर्यंत या गावचा, या पाची गावचा कारभार आपल्या या रांगणे पाटलांच्या वाड्यावरून चालायचा, पण आता ह्यो कारभार गावाच्या मुख्य पहारावरून चालणार आहे. बाळजाबाई म्हणते, कोण चालवणार आहे ह्यो कारभार? आढळराव म्हणतात, गावचा गावगाड आता चालवणार आहेत सर्वांचे लाडके नवीन सरकार, दुष्यंत सरकार. गावकऱ्यांनी त्यांचा न्यायदाता आता स्वतःच निवडलाय. आढळराव म्हणतात, बाळजा आता तुझ्या बरबादीची सुरुवात झाली आहे. इकडे आता दुष्यंत गावकऱ्यांना म्हणतो, आता इथून पुढे बाळजाबाईला न घाबरता न डगमगता भिडायचं. जोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हा दुष्यंत रांगणे पाटीलचा शब्द आहे.